आयुष्यात ना अनेकदा असे क्षण येतात जिथे आपण पूर्णपणे गोंधळून जातो, काय करावं कळत नाही. भीती वाटते, चिंता वाटते. हो, कोणता निर्णय घ्यावा हे समजत नाही. अगदी अगदी महाभारतातल्या अर्जुनाच्या आठवण येते. बरोबर. रणांगणात उभं राहून आपल्याच माणसांवर शस्त्र उगारण्याची वेळ येते तेव्हा तो जसा खचून जातो, तशी द्विधा मनस्थिती आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल, नाही का? अगदी खरं आहे. ते कुरुक्षेत्राचं मैदान, ते फक्त एक युद्धभूमी नव्हती हो. ते होतं मानवी मनातील द्वंद्वाचं प्रतीकच. बरोबर. समोर कोण? भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, भाऊबंध. हो, सगळे आपलेच. या सगळ्यांविरुद्ध लढायचं. म्हणजे अर्जुनाचा तो विचार, त्यानेच तो गलित गात्र झाला होता. त्याचा तो विषाद, ती हतबलता खूप स्वाभाविक होती. आणि याच अशा अत्यंत बिकट परिस्थिती, जिथे काही मार्ग दिसत नाहीये, तिथे मग भगवद्गीता एका दीपस्तंभासारखी उभी राहते. हो. म्हणूनच आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे, गीतेचा मूळ संदेश म्हणजे काय? तर कर्म कर, समत्व ठेव आणि समर्पण कर. आपण यासाठी गीतेचा संदेश, कर्म, समत्व, समर्पण यातून काही निवडक विचार घेणार आहोत. आपलं ध्येय काय आहे? तर गीतेमधल्या गोष्टी फक्त वरवरच्या नाही बघायच्या. खोलात जायचे आहे. हो, त्याचा खोल अर्थ समजून घ्यायचा. आणि आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात ते तत्वज्ञान कसं उपयोगी पडेल. बरोबर, त्याचे काही व्यावहारिक पैलू शोधायचेत आपल्याला. अगदी बरोबर. मग या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी तो क्षण पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणूया का? कुरुक्षेत्राचं मैदान, दोन्ही सैन्य सज्ज आहेत आणि अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कोण करतंय? स्वतः श्रीकृष्ण. हो, मित्र, सारथी आणि गुरु. पण ऐनवेळी अर्जुन शस्त्र खाली ठेवतो. तो म्हणतो, हे राज्य नको, हे सुख नको, ज्यासाठी मला माझ्याच प्रियजनांना मारावं लागेल. हा फक्त युद्धाला नकार नव्हता. नाही, हा त्याच्या अस्तित्वाच्या पातळीवरचा गोंधळ होता. माझं कर्तव्य काय? माझा धर्म काय? कशात खरं श्रेय आहे? या प्रश्नांनी तो व्याकुळ झाला होता. अच्छा. आणि इथूनच गीतेचा संवाद सुरू होतो. हा प्रवास आहे विषादाकडून विवेकाकडे, गोंधळाकडून स्पष्टतेकडे. आणि या प्रवासाची सुरुवातच होते एका अत्यंत मूलभूत सत्याने. बरोबर, आत्मा अमर आहे या कल्पनेने. अगदी बरोबर. श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात? ते म्हणतात की तू ज्यांच्या मृत्यूच्या भीतीने शोक करतोयस, ते आणि तू स्वतः, आपण सगळेच तत्वतः अविनाशी आहोत. दुसऱ्या अध्यायातला तो 20वा श्लोक आहे ना, न जायते म्रियते वा कदाचिन. नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. बरोबर. म्हणजे हा आत्मा कधी जन्मत नाही, मरतही नाही. तो एकदा अस्तित्वात आल्यावर नाहीसा होत नाही. तो अजन्मा, नित्य, शाश्वत, पुरातन. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हो, आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे. का? कारण भीतीचं मूळ कशात असतं? कशात? नाश पावण्याच्या कल्पनेत. मृत्यूची भीती, अपयशाची भीती, काहीतरी गमावण्याची भीती. बरोबर. पण जर आपलं खरं स्वरूप, आपला आत्मा, हा जर अविनाशी आहे, तर मग भीतीला आधारच उरत नाही. अच्छा. हे ज्ञान फक्त तात्विक नाहीये, ते एक मानसिक कवच आहे. भीतीवर मात करण्याची ती पहिली पायरी आहे. गीतेच्या तत्वज्ञानाचा हा पाया आहे, स्वतःच्या खऱ्या अविनाशी स्वरूपाची ओळख. म्हणजे भीती कमी करायची असेल तर आधी मी कोण आहे हे समजून घ्यायला हवं. चला तर मग ह्या पायावर उभे राहून गीतेचे मुख्य संदेश बघूया, त्याचे आधारस्तंभ, जे आपल्याला रोजच्या जीवनात दिशा देऊ शकतील. नक्कीच. पहिला आणि कदाचित सगळ्यात जास्त ज्यावर बोललं जातं तो आधारस्तंभ म्हणजे निष्काम कर्म. हो. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला तो प्रसिद्ध 47वा श्लोक. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा मा ते संगोस्त्व कर्मणी. याचा अर्थ तो आपण नेहमी ऐकतो की बाबा, कर्मावर अधिकार आहे, फळावर नाही. फळाची अपेक्षा करू नकोस आणि कर्म न करण्यातही आसक्ती ठेवू नकोस. पण ह्याचं अजून खोल विश्लेषण कसं करता येईल? कारण फळाची इच्छा होणं तर स्वाभाविक वाटतं ना. बरोबर आहे, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. गीता फळाची इच्छा असणं चुकीचं म्हणत नाही. अच्छा. नाही, पण फळावर अवास्तव अपेक्षा ठेवणं किंवा त्यावर अतिवाबस्तिकी म्हणजे अटॅचमेंट ठेवणं हे दुःखाचं कारण आहे असं गीता सांगते. आणि गंमत अशी आहे की जेव्हा आपण फळाबद्दलच्या चिंतेत अडकतो तेव्हा ती चिंता आपल्या कामाच्या गुणवत्तेवर परिणाम करते.
अरे हो, म्हणजे फळाची चिंताच फळ बिघडवते. अगदी. निष्काम कर्म म्हणजे काय? उदासीनपणे काम करणं नव्हे, नाही. तर पूर्ण एकाग्रतेने, आपल्या सर्वोत्तम क्षमतेने काम करणं. का? कारण आपलं लक्ष विचलित करणारी फळाची चिंता आपण बाजूला ठेवली आहे. म्हणजे हे एक प्रकारे माइंडफुलनेस सारखं झालं. वर्तमानात राहून जे काम हातात आहे त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं. हो, अगदी तसंच. पण हे विचारायला सोपं आहे, पण जिथे परिणाम थेट आपल्या जगण्यावर परिणाम करतात, म्हणजे नोकरी टिकवायची आहे, टार्गेट पूर्ण करायचंय, परीक्षेत पास व्हायचंय, तिथे ही अलिप्तता कशी आणायची? फळाची चिंता न करणं म्हणजे वास्तवाकडे दुर्लक्ष करणं नाही का? उत्तम प्रश्न आहे. नाही, गीता वास्तवाकडे दुर्लक्ष करायला नाही सांगत. मग ती सांगते की वास्तवाला सामोरं जाताना आपली मानसिक स्थिती कशी असावी. समजा नोकरी टिकवण्यासाठी टार्गेट महत्वाचं आहे, मान्य. तर माझी नोकरी जाईल का या भीतीत अडकून राहण्यापेक्षा हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मी आता काय सर्वोत्तम करू शकते यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं, हे निष्काम कर्माच्या जवळ जाणारं आहे. अच्छा. ती भीती किंवा चिंता आपल्याला जास्त कार्यक्षम बनवते की आपली ऊर्जा खेचून घेते, हा प्रश्न विचारायला हवा. बरोबर. निष्काम कर्म म्हणजे भीतीला नाकारणं नाही, तर भीतीला आपल्या कर्मावर हावी होऊ न देणं. ही एक प्रकारे स्वतःला चिंता प्रेरित चुकांपासून वाचवण्याची पद्धत आहे. पहिला आधारस्तंभ. आता दुसरा, समत्व बुद्धी, याबद्दल काय सांगाल? दुसरा अध्याय, श्लोक 48. त्यात म्हटलं आहे, योगस्था कुरु कर्माणि संग त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे, हे धनंजया म्हणजे अर्जुना, आसक्ती सोडून यश आणि अपयश यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्म कर. याच समत्वाला योग म्हटलं आहे. यश मिळालं तरी खूप हुरळून जायचं नाही आणि अपयश आलं तरी खचून जायचं नाही, ही स्थिती म्हणजे समत्व. पण याला योग का म्हटलंय? कारण योग म्हणजे काय? जोडलं जाणं. समत्व बुद्धी आपल्याला आपल्या बाह्य परिस्थिती जे चढउतार येतात ना, त्यापासून अलिप्त राहून आपल्या आतल्या स्थिर स्वरूपाशी जोडते. अच्छा. यश अपयश हे बाहेरचे घटक आहेत, ते येतात जातात, पण या दोन्ही परिस्थितीत जो आपला तोल ढळू देत नाही तो खऱ्या अर्थाने योगस्थ होतो, म्हणजे स्वतःच्या केंद्राशी जोडलेला राहतो. हे ऐकायला खूप आदर्श वाटतं, पण प्रत्यक्षात जेव्हा मोठं यश मिळतं किंवा मोठा धक्का बसतो तेव्हा भावनांचा कल्लोळ होतोच. होतो, स्वाभाविक आहे. आपण एक व्यावहारिक उपाय पाहिला होता, अशा वेळी 2 मिनिटं शांत बसून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करणं. पण ही सवय लावणं, विशेषतः त्या तीव्र भावनांच्या क्षणी, हेच तर मोठं आव्हान आहे. ही आंतरिक स्थिरता, ही रेझिलियन्स, ही हळूहळू कशी विकसित करायची, याबद्दल गीतेत काही मार्गदर्शन आहे का? निश्चितच आहे. गीता म्हणते की हे अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींनी साध्य करता येतं. अभ्यास आणि वैराग्य. हो. अभ्यास म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्न, रोजच्या छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये जाणीवपूर्वक समत्व राखण्याचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ, अगदी रहदारीत अडकल्यावर चीड येते ना? हो, खूप. किंवा कामाच्या ठिकाणी छोटीशी चूक झाली, त्या क्षणी आपली प्रतिक्रिया काय आहे याचं निरीक्षण करणं आणि ती तीव्र होऊ न देण्याचा प्रयत्न करणं. यातून काय होतं? हळूहळू मोठ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची मानसिक ताकद वाढते. आणि वैराग्य म्हणजे अनासक्ती. कशाबद्दलची अनासक्ती? फळांबद्दलची, मान अपमानाबद्दलची. ती आसक्ती हळूहळू कमी करणं. हा एका दिवसात होणारा बदल नाहीये, ही एक साधना आहे. म्हणजे रोजच्या जगण्यातल्या लहान प्रसंगांमध्येच याचा सराव करत राहायला हवा. ओके. आता तिसरा आधारस्तंभ, स्वधर्म. श्लोक 3.35 खूप महत्वाचा मानला जातो. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा की दुसऱ्याचा धर्म म्हणजे मार्ग किंवा कर्तव्य, ते कितीही उत्तम प्रकारे केलेलं दिसत असलं तरी आपल्या स्वतःच्या स्वभावाला अनुसरून असलेला जो धर्म आहे म्हणजे स्वधर्म, जरी तो वरवर पाहता कमी योग्यतेचा किंवा दोषयुक्त वाटत असला तरी तोच आचरण्यासाठी श्रेष्ठ आहे. अच्छा. स्वतःच्या धर्माचं पालन करताना मृत्यू आला तरी तो श्रेयस्कर, पण दुसऱ्याच्या मार्गाचं अनुकरण करणं हे भयावह ठरू शकतं. म्हणजे ऑथेंटिसिटी.
आपल्या मूळ प्रकृतीनुसार जगणं महत्वाचं आहे, इतरांचं यश बघून त्यांची नक्कल करण्यापेक्षा. आपल्याला जे नैसर्गिकरित्या जमतं किंवा जे आपलं कर्तव्य आहे तेच करणं योग्य. बरोबर. पण इथे एक प्रश्न येतो मनात. समजा एखाद्याचा स्वधर्म किंवा नैसर्गिक कल हा समाजाच्या रूढ कल्पनांच्या किंवा कुटुंबाच्या अपेक्षांच्या किंवा कधीकधी नैतिक मूल्यांच्या विरोधात जाणारा असेल तर मग काय? अशा आंतरिक किंवा बाह्य संघर्षाच्या वेळी गीतेनुसार काय भूमिका घ्यावी? हा खूप महत्वाचा आणि जरा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. स्वधर्म या शब्दाचे अनेक अर्थ लावले जातात. कधीकधी तो परंपरेने चालत आलेल्या वर्णाश्रम धर्माशी जोडला जातो. हो. पण अधिक व्यापक अर्थाने पाहिलं तर स्वधर्म म्हणजे आपल्या आतून येणारा आवाज, आपली नैसर्गिक क्षमता आणि प्रवृत्ती यांच्याशी सुसंगत असलेला मार्ग स्वीकारणे. जेव्हा हा मार्ग बाह्य अपेक्षांशी किंवा इतर कर्तव्यांशी संघर्ष करतो तेव्हा गीतेचा संदेश आहे, विवेक वापरा. विवेक. हो. परिस्थितीचा संदर्भ काय आहे, आपल्या कृतीचा व्यापक परिणाम काय होईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती कृती निष्काम भावनेने अहंकाराशिवाय केली जात आहे का, याचा विचार करावा लागतो. स्वधर्म म्हणजे फक्त आवडीनिवडी नव्हे. नाही, ती एक जबाबदारी आहे जी आपण आपल्या क्षमतेनुसार आणि परिस्थितीनुसार स्वीकारतो. कधीकधी स्वधर्मातच अनेक कर्तव्यांमधून योग्य निवड करण्याचा संघर्ष असतो आणि तिथेच खरी कसोटी लागते. म्हणजे स्वधर्म निवडणं आणि तो निभावणं यातही विवेक आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक आहे. आणि आता चौथा आधारस्तंभ, परमसमर्पण. गीतेच्या शेवटी 18व्या अध्यायातला 66वा श्लोक, त्यात श्रीकृष्ण अर्जुनाला एक अंतिम आश्वासन देतात असं वाटतं. सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा गीतेतील सर्वात आश्वासक श्लोकांपैकी एक मानला जातो. श्रीकृष्ण काय म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे फक्त कर्मकांड किंवा रूढ कर्तव्य नाही. मग काय? तर कर्मांची फळं आणि मी कर्ता आहे हा अहंकार या सगळ्याचा त्याग करून फक्त मला शरण ये. मी तुला सगळ्या पापांमधून मुक्त करीन. तू शोक करू नकोस. मा शुचः. म्हणजे पूर्ण प्रयत्नपूर्वक कर्म करायचं, कर्मयोग, त्यात भावनिक समतोल राखायचा, समत्व, आपल्या मूळ स्वभावाला धरून राहायचं, स्वधर्म, आणि या सगळ्याच्या शेवटी मी केलं हा भाव आणि फळाची चिंता सोडून सगळं काही एका उच्च शक्तीवर सोपवून द्यायचं. हे थोडं विरोधाभासी नाही वाटत? म्हणजे प्रयत्न पण करायचे आणि फळाची अपेक्षा पण सोडायची. हे विरोधाभासी वाटू शकतं, पण यात खोल सुसंगती आहे. समर्पण म्हणजे प्रयत्नांचा त्याग नाही, तर प्रयत्नांच्या फळावरील हक्काचा आणि कर्तेपणाच्या अहंकाराचा त्याग आहे. अच्छा. आपण आपलं सर्वोत्तम देतो, पण अंतिम परिणाम फक्त आपल्या हातात नसतो. त्यात अनेक घटक काम करत असतात. हे स्वीकारणं म्हणजे समर्पण. म्हणजे केलं या भावनेत अहंकार आहे. तो ताण आणि दुःख निर्माण करतो. मी माझं कर्तव्य केलं, आता जे होईल ते स्वीकारायला मी तयार आहे, या भावनेत शांती आहे. बरोबर. हे समर्पण आपल्याला अपयशाच्या भारातून आणि यशाच्या गर्वातून मुक्त करतं. त्यामुळेच श्रीकृष्ण म्हणतात, मा शुच, शोक करू नकोस. म्हणजे हे 4 आधारस्तंभ, निष्काम कर्म, समत्व बुद्धी, स्वधर्म आणि परमसमर्पण, हे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि मिळून एक संपूर्ण जीवनदृष्टी देतात असं म्हणायला हरकत नाही. अगदी. हे फक्त तात्विक मुद्दे नाहीत, तर रोजच्या जीवनात ज्या समस्या येतात त्यावर मात करण्यासाठीचीही मानसिक साधनं आहेत. उदाहरणार्थ, अनेकांना कामाच्या ठिकाणी प्रचंड दबाव असतो, परफॉर्मन्स प्रेशर ज्याके बोले. तेव्हा गीतेचा कोणता विचार जास्त उपयोगी ठरू शकेल? तिथे निष्काम कर्माचा विचार, श्लोक 2.47, खूप प्रभावी ठरू शकतो. जेव्हा लक्ष फक्त कामावर केंद्रित होतं तेव्हा काय होईल या चिंतेचा दबाव आपोआप कमी होतो. आणि समत्व बुद्धी, श्लोक 2.48, सुद्धा महत्वाची. कामाचा निकाल काहीही लागो, आपलं मानसिक संतुलन ढळू न देण्याचा प्रयत्न करणं. आणि समजा आत्मविश्वासाची कमतरता जाणवते आहे, स्वतःबद्दल शंका वाटते आहे, तर तेव्हा 2 गोष्टी आठवायच्या. एक, आपलं मूळ स्वरूप काय आहे, अविनाशी आत्मा, श्लोक 2.20. त्यामुळे बाह्य अपयशांनी स्वतःला कमी लेखायची गरज नाही. आणि दुसरं, 6व्या अध्यायातला 5वा श्लोक, उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम अवसादरेत, आत्मैव यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. याचा अर्थ म्हणजे मनुष्याने स्वतःचा उद्धार करावा, स्वतःला खचवू नये, कारण माणूस स्वतःचा मित्र आहे
आणि स्वतःचा शत्रू आहे. अरे वा. याचा अर्थ काय? स्वतःला प्रेरणा देण्याची, स्वतःला सावरण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपल्या स्रोतांचे गीता क्रिया असा एक उल्लेख होता. ही नेमकी काय संकल्पना आहे? हे रोजच्या जीवनात कसं आणता येईल? गीताक्रिया ही काही गीतेत सांगितलेली अशी अधिकृत क्रिया नाहीये, पण गीतेच्या तत्वांना दैनंदिन जीवनात उतरवण्यासाठीची एक पद्धत म्हणून आपण विचार करू शकतो. अच्छा. एक पद्धत म्हणून. हो. याला एक प्रकारचं मिनी रिच्युअल म्हणू शकतो आपण. कसं? उदाहरणार्थ, दिवसाची सुरुवात करताना काही क्षण शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, कनेक्ट व्हायचं. मग आजचं आपलं मुख्य कर्तव्य किंवा जबाबदारी, स्वधर्म कोणती आहे ते निश्चित करायचं. ते काम करताना यश अपयशात शक्य तितकं समत्व बुद्धी राखण्याचा आणि फळाची चिंता न करता कृतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निष्काम कर्म निश्चय करायचा. आणि दिवसाच्या शेवटी दिवसभरातील आपले प्रयत्न आणि त्यांचे परिणाम दोन्ही त्या परमशक्तीला समर्पित करण्याची भावना ठेवायची. यासाठी खूप वेळ लागतो असं नाही, पण काही मिनिटांचे हे जाणीवपूर्वक क्षण आपल्याला गीतेच्या संदेशाशी जोडून ठेवू शकतात आणि मानसिक शांतता देऊ शकतात. जे अगदी लहान पण सातत्यपूर्ण प्रयत्नांतून गीतेचं तत्वज्ञान जगण्याचा भाग बनवता येऊ शकतं. नक्कीच. गीता आपल्याला काही मूलभूत प्रश्नांकडे नेते. मी कोण आहे? माझं कर्तव्य काय आहे? आणि हे कर्तव्य मी कोणासाठी किंवा कशासाठी करावं? आणि या प्रश्नांची गीतेतील उत्तरं थोडक्यात काय सांगता येतील? मी एक शाश्वत अविनाशी आत्मा आहे. माझं कर्तव्य, स्वधर्म, माझ्या क्षमतेनुसार आणि परिस्थितीनुसार प्रामाणिकपणे समत्व बुद्धीने पार पाडणं आहे. आणि हे सर्व कर्म फळाची आसक्ती आणि अहंकाराचा त्याग करून एका उच्च हेतूसाठी त्या परमसत्याला समर्पित करणं आहे. यातूनच खरी मनःशांती आणि भीतीपासून मुक्ती मिळते. खरंच हे विचार आपल्या रोजच्या जगण्याला एक वेगळी, अधिक सखोल दिशा देऊ शकतात. आजच्या या चर्चेतून एक विचार प्रत्येकाने सोबत घेऊन जावा असं मला वाटतं. कोणतं? आपल्या आयुष्यात अशी कोणती परिस्थिती किंवा व्यक्ती आहे जिच्या बाबतीत समत्व ठेवणं, म्हणजे यश अपयशात, आवडनावडीत समान वृत्ती ठेवणं आपल्याला सगळ्यात जास्त कठीण जातं? महत्वाचा प्रश्न आहे. यावर शांतपणे विचार केला तर आपल्या खोलवरच्या आसक्ती कुठे आहेत हे कदाचित उलगडेल आणि तिथेच गीतेतील कर्मयोगाचा अभ्यास सुरू करण्याची संधी मिळू शकेल. अगदी योग्य मुद्दा मांडलात. कारण जिथे समत्व राखणं सर्वात कठीण वाटतं, तिथेच आपल्या विकासाची सर्वात मोठी संधी दडलेली असते.